मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाही पांडुरंगा, देशील तरी पाही पांडुरंगा, मागणे एक तुझ प्रती प्रती आहे, देशील तरी पाही पांडुरंगा, देशील तरी पाही पांडुरंगा, मागणे एक तुझ प्रती आहे, मागणे एक तुझ प्रती आहे, या संतास निर्विहेची मज दे, 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 आणि तुझे काही न मागू देवा, आणि काही न मागू देवा, या संतास निर्विहेची मज दे, आणि तुझे काही न मागू देवा, आणि तुझे काही न मागू देवा, कमनी आता उदर तू होई मज ठेवी पायी संताचिया, मज ठेवी पायी संताचिया, कमनी आता उदर होई, संताचिया, संताचिया, या संतास निर्विहेची मज दे, या संतास निर्विहेची मज दे, या संतासी निर्विहेची मज दे, अक्षर या संतास अक्षर कळत नाही, निर्विहेची गोंगाट मज दे, स्वच्छता नाही, या संतासी निर्विहेची मज दे, आणि तुझे काही न मागू देवा, आणि तुझे काही न मागू देवा, या संतास निर्विहेची मज दे, आणि तुझे काही न मागू देवा, आणि तुझे काही न मागू देवा. मागणे ते एक, मागणे ते एक तुझ प्रती आहे, आहे आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा,
या संतास निरवी हेची मजदी आणिक दुजे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतास निरवी हेची मज देई आणिक दुजे काही न मागो देवा. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. सदाशिवसमारंभां श्रीशंकराचार्यमध्यमाम् अस्मद् आचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया आठवीता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. बुक्का लावणी बोधल्यांच्या कराणे मागत भिक्षा सदैव कोरांड दाणे. बहिणाई जासी गळा माळ घाली शंकरानंद म्हणता वृत्ती शांत झाली. कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी. आपण आसा वेजवळी आपण आसा वेजवळी आपण आसा वेजवाळे आपण आसा वेजवाळे. कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी. वेजवाळे आपण आसा वेजवाळे. कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी. जनक नगरीच्या चरण सानिध्यात पुण्यसलीला गोदेच्या प्रिय काठावरती परतूर तालुक्यात रायगव्हाण या गावी ऐश्वर्य संपन्न संत वैकुंठवासी श्रद्धेय गुरुवर्य भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाच्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण नामयज्ञ सोहळा श्रद्धा भक्तिपूर्वक या गावी संपन्न करत आहात. आणि यावर्षी आपण कीर्तन सेवेसाठी मला निमंत्रण दिलं. कोरोना महामारीचं मोठं भय आहे. तिसरी लाट वेगळं नाव धारण करून तुमच्या माझ्यात येऊन पुन्हा भय दाखवते. कायद्याचं उल्लंघन करणं तेही घातक आहे आणि आरोग्याचे रक्षण करणं हे एक धर्माचं काम आहे. कायद्यानं माणसाची मनं बांधण्यापेक्षा मनानं त्याचं नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून या गेल्या 6-7 दिवसात महाराष्ट्रातल्या अत्यंत प्रसिद्ध नामयज्ञात
कीर्तन सेवेला जाण्यासाठी प्रत्यावाय निर्माण झाला. जाता आलं नाही, येता आलं नाही. म्हणून मी इथे वेळोवेळी विचारत होतो, काय काय आपला सोहळा इथे संपन्न होणार आहे का, तशी शासकीय आपल्याला परवाना आहे का, मंडपात साधारण किती लोक असतील आणि मग किती वेळेचं बंधन आहे. मुंब्र्याला परवा मुंबईत गेलो होतो ठाण्याजवळ, तर ते रात्री 8चं कीर्तन 6 ते 8 करावं लागलं आणि कमी लोकात करावं लागलं. बहुधा ग्रामीण भागात जरी रोगाचं भय वाटत नसलं तरी हा म्हणता म्हणता चीनपासून भारतात आणि भारतातनं पुण्या मुंबईवरनं तो मराठवाड्यात केव्हा फैलावला हे गेल्या वेळेला आपल्याला कळलं सुद्धा नाही. त्यामुळं कीर्तन भजन प्रवचनात कायद्याची पायमल्ली करणं हेही परवडणारं नाही. त्याचाही प्रतिबंध पाळला पाहिजे. प्रत्येकाचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. कथेची सामुग्री देह अवसानावरी, शरीर धर्मो खलु साधनेन. शरीर साधन नसेल तर भजन कीर्तन सप्ताह यज्ञ याग अनुष्ठान योग जप तप इत्यादी प्रक्रिया करता येणार नाही. त्यामुळं शरीर अत्यंत महत्त्वाचं आहे. असा हा परीक्षा घेणाराच कालावधी आणि त्यात बाबांचं पुण्यस्मरण आणि पुण्यस्मरणात मान्यवंत गायक आणि गुणवंत वादक या सगळ्यांना निमंत्रित आहे. हे कुठल्या तरी यूट्यूब चॅनलचे चित्रीकरण करण्यासाठी माझ्यासमोर उभे आहेत. परिसरातील लोक, मातृवर्ग पितृवर्ग, मंचावरील कुणी विद्यमान लोक, संवादिनी वादक, मागील गायक, चोपदार, अन्नदाते, आयोजक, नियोजक, निमंत्रक, उपासक, हितचिंतक, समीक्षक आणि अभ्यासक या सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद. श्री भगवानगडावरनं मला बालाजी महाराजांचा तसा काल फोनही झाला की मी स्वामी ब्रह्मलीन काशिकानंदजी महाराजांच्या काही प्रस्थानत्रयाच्या संस्कृत ग्रंथावरती पुणे विद्यापीठात प्रबंध लिहितो आहे, PhD करतो आहे. तर तुम्ही तिथे अवश्य जा. आणि मला येण्यात इथे खूप समाधान आनंद वाटला. बाबांचं जीवन हे सर्वच विद्येनं, रूपानं, गुणानं, ऐश्वर्यानं परिप्लुत संपन्न अशा प्रकारचं होतं. संत म्हटलं की त्याला 2 कॅटेगऱ्या लावतात लोक. एक कमालीचा उदास, वैराग्य मूर्ती, कपडे अंगावर नाहीत, राहण्यासाठी घर नाही, सर्वसंग परित्याग केलेला, ब्रह्मचर्य उपभोगलेलं आणि प्रपंचाधिकाचा त्याग केलेला असे लोक पाहायला मिळतात. एक संस्कृत श्लोक आहे, अशक्त सहज साधू निर्धनो ब्रह्मचारीच वृद्धा नारी पतिव्रता. एखादा कुणी अशक्त असेल तर त्याला लोक कयास असा लावतात की उपवास केल्यामुळं आणि न खाल्ल्यामुळं हे महात्मा वैराग्ययुक्त जगतात, त्यामुळं अशक्त असतील असा अंदाज लावतात. आणि कळत नकळत त्याला लोक लगेचच साधू म्हणतात. अशक्त सहज साधू निर्धनो ब्रह्मचारीच, ज्याच्याकडे विवाह करून प्रपंचाला उपयुक्त धन नाही अशी माणसं नैष्टिक ब्रह्मचर्य पाळतात, असं या श्लोककर्त्याचं मत आहे. निर्धनो ब्रह्मचारीच, धन असेल तर प्रपंच उत्तम करता येतो, शारीरिक बल असेल तर प्रपंच उत्तम करता येतो, आणि मिळणारी पत्नी अनुरूप असेल, धर्मानुकुलीन असेल तर प्रपंच उत्तम करता येतो. काहींना हे जमत नाही, त्यामुळं ते अविवाहित राहतात. अविवाहित राहून त्यांनी नैष्टिक ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली नाही तर त्याला अविवाहित म्हणावं, त्याला साधू म्हणू नये. त्याचं झालं नसेल, मोडला असेल, पसंती नसेल, स्वीकारलं नसेल म्हणून तुम्ही त्याला लगेच साधू म्हणाल तर तुमचा तो गोड गैरसमज आहे, असं श्लोककर्त्याचं मत आहे, माझं नाही. मी फक्त हा माल आहे, माल हा संतांचा आहे. मी फक्त रायगव्हाण गावी या होलसेल प्रकरणात
हा माल घेऊन आलोय, तुम्ही मनपूर्वक श्रवण करा. आणि कीर्तनात हजारो लोकांच्या पेक्षा 10 असावेत, पण वेल एज्युकेटेड, अभ्यासक, चिकित्सक आणि चांगल्या कानाचे लोक असावेत. कीर्तनातला कर्कशपणा, आरडाओरडा, मोठ्याने वाजवणं, स्पीकरचा विको, हे सगळं भयालाच कारणीभूत आहे येणाऱ्या काळात. विठ्ठल विठ्ठल. त्याचा आघात किती विशिष्ट ध्वनीपर्यंत असावा, त्याला रेकॉर्डिंग शास्त्रात एक स्वतंत्र ज्ञान आहे. आम्ही झी टॉकीजला अनेक वेळेला रेकॉर्डिंगला गेलो, सह्याद्री वाहिनीला गेलो. तिथे मापन असतं आवाज कोणाचा कितपर्यंत. तुम्ही किती वाढवा म्हणा, ते वाढवत नाहीत. लोकांच्या कानाला सवय अशी झाली की धबधब आणि धाडधाड आवाज आल्याविना कीर्तन चालू आहे असं वाटतच नाही. आणि बरेच लोक त्याच्या एवढं जवळ जातात की मला तरी संतवचन असं आठवतं, राखावी बहुतांची अंतरे, त्यात माईक आला असावा. माईकला सोडून संत कधी बोललेच नाहीत. आणि दुसरं प्रमाण आहे एरती माईक. कोरोनाचं सावट आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत याला किती लोकांच्या ओठाचा स्पर्श झाला असेल याचं गणित मापन करता येणार नाही. बरं, स्पीकरवाल्याने किती वेळेला याला निर्जंतुक केलं असेल, कल्पना करा तुम्ही. निर्जंतुकीकरण नाही, त्याला एवढी छिद्र आहेत की ते मायक्रोस्कोपीतनं पाहावी लागतील, एवढे सूक्ष्म छिद्र आहेत. त्यामुळे त्याचं आणि वक्त्याचं अंतर असलं पाहिजे, म्हणजे अक्षरांची स्वच्छता आणि स्पष्टता ऐकणाऱ्यांच्या कानावरती जातील. आणि हे रेकॉर्डिंग चित्रीकरण करणारे जे लोक आहेत त्यांना लोकांच्यापर्यंत पारमार्थाचा उत्तम सश्रद्ध निरोप देता येतो. आवाज खूप मोठा असेल तर गोंगाटाचं प्रमाण होतं. सोलो स्वतंत्र पखावजवादकाचा असेल तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला आवाज द्यावा. गाणं स्वतंत्र असेल, एखादा ख्याल गायचा आहे, एखादी चीज गायची आहे, एखादा तिहाई त्रिपल्ली हरकती करत अभंग गायचा आहे, तर त्या गायकाला आवाज अपेक्षित दिला पाहिजे. कीर्तन हे प्रधान अंग आहे आणि 7 उपांग आहे. कीर्तनात पखावज आणि वादन गायन ही 7 आहे. कधी कीर्तनात 7 असते तर कधी कधी साथींचा रोगही येतो. फॉर एक्झाम्पल चिकनगुनिया, टायफॉइड, कावीळ, सर्दी, खोकला इत्यादी. म्हणून काही मापन सांगितलेली आहेत. हा स्पीकर अत्यंत उत्तम आहे, त्याचा ध्वनी पण चांगला आहे. पेटी वादक खूप रसज्ञ आहेत. चिखलीला पुण्यात एकदा भेट झाली होती, आज पुन्हा योग आला. तुमचा हात मिठास आहे, गोड आहे. आणि माघळचे सगळेच जण कीर्तन क्षेत्रातल्या प्रमाणाचे रसज्ञ जाणकार असल्यामुळं आपण कीर्तन कमी करू. मी तुम्हाला एक विधान देतो, तुम्ही करतल ध्वनी टाळ्या वाजवाल. मी कीर्तन तुम्हाला बरं वाटावं असं अजिबात करणार नाही. पुढचं वाक्य आहे का, तुमचं बरं व्हावं असं करणार आहे. जरा बाबांचं थोडंसं आत्मचरित्र तुमच्या समोर मांडतो आणि पुढे जातो. मूळ गाव सावरगाव. मला वाटतं 6-7 दिवस येणाऱ्या कीर्तनकाराने यावर प्रकाश बहुधा टाकला असावा असा अंदाज लावायला हरकत नाही. झाला विषय हा. मूळ गाव सावरगाव. उपजतच षडगुण ऐश्वर्य संपन्न ग्रह उच्चीचे. पत्रिका स्ट्रॉंग, कुठलाही ग्रह वक्री नाही. आई आणि वडिलांनी बाबांचं संगोपन केलं. बाबा आणि गुरुवर्य वैराग्यमूर्ती वामन भाऊ सख्खे मावस भाऊ. भाऊ वयानं थोरली, बाबा वयानं थोडी लहान. म्हणून बाबांना नगर ते पाथर्डीच्या जवळ कासार शिरूर गाव ओलांडलं की लोणी नावाचं गाव लागतं. त्या लोणी गावी मामेस्थळात प्राथमिक शिक्षणासाठी ठेवण्यात आलं, योजना करण्यात आली. त्या काळात कोणी एक दरोडे घालणारा व्यक्ती जातीवाच्य कीर्तनकाराने कीर्तनात बोलू नये.
यातायाती धर्म नाही विष्णुदासा म्हणून प्रमाणे बोललो. कोणी एक दरोडेखोर त्या काळात थैमान घालून पाथर्डी नगर आणि जामखेड आष्टी कड्यापर्यंत त्यांनी भयाचं वातावरण निर्माण केलं होतं. अशाच कूट कालचक्रात बाबा लोणी गावी मामांच्या घरी राहून बालवय, व्यायाम, योगसाधना, कुस्तीतले डाव, लंगोटी बांधणं, गळ्यात तुळशी कंठी आणि हरिपाठात जाऊन काकड आरती आणि संत वचनाचा मागोवा शिकत असत. मला डेफिनेटली खात्री आहे की हा विषय इथे बहुधा झाला नसावा. माझा आत्मविश्वास सांगतो. त्या काळात गणेश सहस्त्रबुद्धे नावाचे एक व्यक्ती ब्रिटिशांनी ठाणे अंमलदार म्हणून जामखेडवरनं डेप्युटेशनवरती लोणी गावी पाठवली होती. कोणाला? त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी. तो काही केल्या हाती लागत नव्हता. 4-5 पोलिसांना त्यांनी रक्तकंठ स्नान घातलं. ते मोक्षाला पोहोचले. म्हणून गणेश सहस्त्रबुद्धे हे कपट नीतीनं तिथे राहून पाहत होते की आज ना उद्या कधीतरी हा दरोडेखोर आपल्याला गठेल सापडेल. म्हणून ते रामदास स्वामींच्या परंपरेतील जटा दाढी ठेवून छाटी बांधून गावात सकाळी 205 मनाचे श्लोक म्हणत जय जय रघुवीर समर्थ अशी उद्घोषणा करत असत. स्वरात म्हणत असत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर. गावात मांगल्याचं वातावरण निर्माण होत असायचं. राम मंदिरात त्यांनी आपला मुक्काम ठेवला. रात्री शेजारती करत असायचे आणि प्रार्थना म्हणायचे, कल्याण करी रामराया, तळमळ तळमळ होतची आहे. महाराज बिनधास्त वाजवा. तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी कल्याण करी रामराया. रात्री प्रार्थना करत असायचे. करुणाष्टक म्हणत असायचे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशिण होतो धावरे धाव आता. पडदा टाकायचा, शेजारती करायची, देवाला झोपवायचं आणि गणेश सहस्त्रबुद्धे त्या मंदिरात वळकटी आपली अंथरून त्यावरती अंग टाकत असायचे. असा बऱ्याच दिवस क्रम झाला आणि गणेश सहस्त्रबुद्ध्यांना आता गावातल्या लोकांच्या भक्तिज्ञानाचा अंदाज लागला. यांची मानसिकता कळली. त्या प्रकरणात बाबा हरिपाठात टाळ घेऊन उभा राहत असत आणि त्यांच्या एक गोष्ट पक्की लक्षात आली होती की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. खरं बुद्धीचं वैभव PhD, प्रबंध, डॉक्टरेट, डिलीट, MBA, MCom, LLB, LLM हे असेलच, पण हे बुद्धीचं वैभव आहे असं नाही. कर्णालाही बुद्धी आहे, दुर्योधनालाही बुद्धी, शकुनीलाही बुद्धी आहे, आंधळ्या धृतराष्ट्रालाही बुद्धी आहे, कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्यांनाही बुद्धी आहे. बुद्धी कोणाला नाही. पशुपक्ष्यांना सुद्धा बुद्धी आहे. त्यांना विशिष्ट आवाज दिला तर ते मानेनं कानेनं आपल्याला अंदाज देतात. पक्षीसुद्धा आपल्या डोळ्यानं निहाळतात. बुद्धी सगळ्यांनाच आहे, पण बुद्धीनं केवळ कामं भागत नाहीत, त्याचा भाव उत्तम असावा लागतो. आणि ती बुद्धी जर एका श्रीहरीखिरीच कामाला प्रपंचात येत असेल, माईक पदार्थासाठी येत असेल, भौतिक मिथ्या पदार्थासाठी ती तिथे चिटकत असेल तर ती बुद्धी निकामी ठरते. बाबांच्या लक्षात आलं, गळ्यात टाळ घ्यावा आणि माऊलींचा हरिपाठ म्हणावा. माऊलींच्या वाङ्मयावर बाबांची उपजतच प्रचंड श्रद्धा. गळ्यात उपजतच एक सोनेरी गोफ, त्यात सुवर्णाची पेटी आणि त्यावरती माऊलींच्या समाधीचं चिन्ह
जरा तुम्ही फोटोवरती निरीक्षण करा, किंबहुना गडावरच्या काही मूर्ती जाऊन पहा. हृदयातही परमात्मा भरलेला आणि कंठावर इथे माऊलींना धारण केलेलं, कंठी तुलसी आणि भाल प्रदेशाला जरा मराठी सांगतो कपाळाला ऊर्ध्व पुंड्र गोपीचंदन लावलेलं, वरती बुक्का भाळी विलसत असे. पूर्वी अष्टगंध नव्हतं. हे सगळं प्रकरण करून बाबा हरिपाठात उभा राहत असत. आणि मग गणेश सहस्त्र बुद्धांच्या गोष्ट लक्षात आली की यांची चलाखी, प्राज्ञता, बाळपणीच सर्वज्ञता या ज्ञानोबरायाच्या वचनाप्रमाणे ही व्यक्ती, हा पुरुष, हा बालक काहीतरी क्रांती संत परंपरेत करू शकेल असं वाटलं त्यांना. आणि मनाला चाहूल लागली या लेकराला जवळ घ्यायला पाहिजे. बाबाई गणेश सहस्त्र बुद्धांच्या नित्य जवळ जाऊ लागली, येऊ लागली, बसू लागली, बोलू लागली. सतसंगती किम न करोति पुंसाम, संतांची संगत काय एक करू शकत नाही प्रश्न आहे. संतांच्या संगतीत जीवन डवलायमान झालं, म्हणजे आनंदानं डोलू लागलं. ज्ञान वैराग्याचा बहर आला आणि भक्ती सुखाचं पीक येऊ लागलं. विवेक संपन्न बाबा परमार्थात सक्रिय झाले. माझे आजोबा राजाभाऊ उपाख्य त्रिंबक काका यांचं आजुळही लोणीच. लोणीला जात असत, येत असत. आणि मग त्या भट्टांच्या घरी उतरल्यावर बाबाशी राजा काकांचं मित्रत्व फार निकटवर्ती झालं. राजा आज आपण चाल म्हणू, आज ज्ञानदेवाप्रमाणे म्हणू. त्याने म्हणायचं, आबाजी आपण काकडा पहाटे उठून करू. पोरं सवंगडी घेतले तरी ते पेंद्या, वडजा, वाकडा, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुखा, मनसुखा हे जसे श्रीमद भागवतात कृष्ण परमात्म्याचे सवंगडी गोपाळ निवडले, किंवा शिवछत्रपतींच्या राजवटीत 18 प्रकट जाती धर्मातले मावळे निवडले, तद्वत निवडक मुलं बरोबर घेऊन राजा काका आणि आदरणीय आबा म्हणजे श्रद्धेय बाबा एकत्रित येऊन पारमार्थाचा खेळ सुरू करू लागले. आणि एक दिवस गणेश सहस्त्र बुद्धांच्या डोळ्याला टपकीने पाणी आलं. पाणी आल्यावर ते पाणी आबांनी पुसलं, म्हणजे बाबांनी पुसलं. का हो बाबा, तुम्ही आमच्या गावात राहता, दाढी जाटा ठेवलेल्या आहेत, भगववस्त्र अंगावरती आहे, तुम्ही जय जय रघुवीर म्हणता, तुम्ही रामदासी का हो बाबा? हा त्या काळातला प्रश्न बाबांचा. हो, मी रामदासी आहे. इथे का राहता? काही नाही, गावाला वळण लागावं, लोक परमार्थाला प्रेरित व्हावेत, दीन दुबळे अनाथ अपंग एका छत्राखाली यावेत, सर्व समाजानं गुण्यागोविंदानं गाव सुखानं नांदवावं. परित्यक्ता कितीत, विधवा कितीत, शिकलेल्या मुली कितीत, गर्भातल्या बालिकेची भ्रूणहत्या करू नका, गायींच्या कत्तली करू नका, झाडं तोडू नका, पाण्यात नीटनेटका वापर करा, वाळू निकामी टाकू नका. हे त्या काळात शिक्षण गावकऱ्यांना ते देत असत. त्यांचा मूळ हेतू होता दरवडेखोराला पकडणे. एक दिवस बाबांचं भजन आणि गणेश सहस्त्र बुद्धांचं कीर्तन रंगलं आणि तो दरवडेखोर शस्त्र टाकून देऊन त्यांना शरण आला आणि साष्टांग नमस्कार केला. साष्टांग नमस्कार केला. कर पावल्या हातानं, किलकिल्या डोळ्यानं बाबांनी आणि गणेश सहस्त्र बुद्धांनी त्याला जवळ घेतलं. बाबांच्या समोर तो व्यक्ती गणेश सहस्त्र बुद्धांच्या स्वाधीन झाला. आणि मग त्यांनी सांगितलं, मी पोलीस खात्यातला आहे, ब्रिटिशांनी नियुक्त केलं, माझं अमुक अमुक नाव आहे. परिवर्तन करण्यासाठी त्याला पकडलं, ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं. पण गणेश सहस्त्रबुद्धे म्हणाले, याला केवळ कायद्याची शिक्षा लावून चालणार नाही, याला संत प्रकरणाचं तत्वज्ञान शिकून मनाचं परिवर्तन करावं लागणार आहे. म्हणून अचानक शिर्डीच्या साईनाथाचा निरोप आला गणेश सहस्त्रबुद्धाला की अरे, पोलिसात राहतोस, दमदाटी करतोस, पण तुझ्या अंतर्यामी परमात्मा तुला कळला का? म्हणून द्वारका माईला गणेश सहस्त्रबुद्धे गेले आणि साईनाथांना शिरसाष्टांग नमस्कार
केला. कथा तुम्हाला थोडक्यात सांगतो. तो दरोडेखोर इकडे बाबांच्या स्पर्शानं आता दुष्कृत्य सोडून संत प्रकरणात आला, गळ्यात माळ घातली आणि हरिभक्तीत त्याने स्वतःला झोकून दिलं. सतसंगत किम न करोति पुंसाम. संतांचा संग क्षणार्धात घडला तर काय एक होऊ शकत नाही. आता तारुण्य आलं आणि मग बाबांना बंकट स्वामींनी मार्गदर्शन केलं. 4 नावाची व्याख्या सांगतो. चांगले ऐकणारे मागलचे महाराज लोक सुद्धा करतल ध्वनी म्हणजे टाळ्यांचा कडकडाट करतील. वाक्य नीट ऐका. जोग शब्दाचा अर्थ योग. जोग योग. हिंदीत यच ज, यजुर्वेदात यच ज होतं. योग जोग. जोग महाराजांनी शिक्षण संस्था स्थापन केली. लोकमान्य बरोबर होते. आळंदी तीर्थक्षेत्रात माऊलींची कृपा संपादन केली आणि शिक्षण संस्थेला 4 खांब तयार केले. एक एक खांब ऐका. जीवाचं सोनं व्हावं, समाजाचं भलं व्हावं आणि एज्युकेटेड लोक स्वतःला शिकलेले म्हणणारे परमार्थात आकृष्ट व्हावेत याकरता सोनं निवडलं सोनोपंत मामासाहेब दांडेकर. वाकडेपणा जावा, भलं व्हावं याकरता बीड जिल्ह्यातील नेकनूर गावचे बंकट स्वामी निवडले. काहींना कळतंय, काही निवांतय. तेवढं गांभीर्याचं ऐकायची लोकांना सवय नसती. विठ्ठल विठ्ठल. समाजाचं परमार्थात लक्ष वेधण्यासाठी लक्ष्मण महाराज निवडले आणि दास्यत्व करावं कसं हे शिकण्यासाठी श्री मारुती महाराज निवडले. हे शिक्षण संस्थेचे 4 खांब. आता यांच्याच बरोबर त्या पठडीला, त्या लेव्हलला जाण्यासाठी बंकट स्वामी महाराजांनी गुरुवर्य बाबांना आळंदी तीर्थक्षेत्रात रवाना केलं. मग नाथ असेल, वासुदेव असेल, जोशी असेल, महानुभाव असेल, दिडकीचा अभंग असेल, समांतर न्यास असेल, कूटचिंतन असेल, द्व्यार्थात्मक असेल, एडका असेल, कडक लक्ष्मी असेल, भैरा असेल, मुका असेल, हे सगळी प्रकरणं बाबाने एकदा मालिकेत पाहिली की दुसऱ्या दिवशी कंठस्थ पाठ ते म्हणत असायचे. बाळपणीत सर्वज्ञता उपजतच सगळं त्यांच्याकडे होतं, ते तयार होत असायचं. बाबांचं शिक्षण अत्यंत अध्यात्मातलं परिपक्व झालं. पिंपळाच्या पानासारखा रेखीव चोखीव केशरी फेटा, शेरवाणी एखाद्या राजासारखी, हिऱ्या माणक्यांच्या अंगठ्या, कर्णफुलं, हातात काठी आणि डौलदार महात्मा तो एखादा राजपुताच्या कुळातल्या राजासारखा डोलून दिसावा आणि सिंहासन दैदिप्यमान व्हावं असा सुवर्ण मनमंडित महात्मा मराठवाड्याच्या कुशीत परत आळंदीहून आल्यानंतर श्री क्षेत्र नगन नारायणगडला माणिकबाबांचे उत्तराधिकारी करण्यात आलं. असो, तिथला इतिहास अधिक न सांगता तिथे मन न रमल्यामुळे आणि काहींना न आवडल्यामुळे वादाचा विषय ब्रॅकेटमध्ये टाकून बाबांनी आता इथे न राहणं बरं होईल असं स्वीकारलं. बाबा काशीला गेले आणि खरवंडीच्या कासार पाटलाच्या बायकोनी ओळखलं की आबा माझ्या माहेरातला आहे आणि काशीत कसं. बाबा म्हणाले आरोप प्रत्यारोप येण्यापेक्षा न जगणं उत्तम आहे, न जगणं उत्तम आहे. मृच्छकटिक नाटकात असं वचन आलं, दारिद्र्यापेक्षा आणि आरोपापेक्षा प्रत्यारोपापेक्षा मृत्यू परवडला, कलंकापेक्षा न जगणं बरं. मग त्यांना तसं तिथे खूप प्रेमानं बोलण्यात आलं आणि खरवंडी तीर्थक्षेत्रात त्यांना आणलं. खरं म्हणजे गाढव आणि वंडी म्हणजे वाळवंट. नाथांनी ज्या वाळवंटात तडफणाऱ्या गाढवाला पाणी पाजलं तिथे श्री बाबांना आणलं. तिथे पांडवांचे गुरु धौम्यांच्या पादुका त्या काळात आय काँग्रेसच्या अध्यक्ष सहजानंद भारती नगर जिल्ह्याचे होते. बाळासाहेब भारदे होते स्पीकर, भारताचे स्वर्गीय, अत्यंत विद्वान, ज्ञानेश्वरीची समजूत असलेला माणूस. बाबांची त्यांची सलगी मैत्री झाली आणि मग खरवंडीकर कासार पाटलांनी आणि अन्य गावकऱ्यांनी मिळून जागा स्वच्छ करण्याचं ठरवलं आणि धौम्यगडाच्या उत्तम पाठारावरती
ही तपस्व्यांची भूमी, ऋषीमुनींच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेली भूमी, रामचंद्र आणि सीतामय्या आकाशगमन करत असताना ज्या ठिकाणी संप्रेक्षण ऊर्जेनं विमान जाताना खेचल्यासारखं होत होतं, अशी जाज्वल्य भूमी, त्या भूमीमध्ये बाबानं टिकाव टाकून भूमिपूजनाची सुरुवात केली. आणि धावम्यगड नाव न ठेवता त्या काळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी बाबांना विचारलं, मला वाटतं याचं नाव काय करावं, तर माझी इच्छा आहे याचं नाव भगवानगड करावं. आता भगवान हे पद आहे ना, षडगुण ऐश्वर्य संपन्न पद आहे. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी काढा, म्हणवणी तो भगवंतू. कशामुळे? या सगळं पूर्वीचं चिंतन तुम्ही पहा. भगवंत सापेक्ष, ज्यांचा अधिकार आहे, कर्णफुलं बांधलेली म्हणजे कानात कुंडल, शेरवाणी, हिऱ्या माणक्यांच्या अंगठ्या, गळ्यात गोप, तुलसी कंठी, आणि बाबांचे तांगे घोडे आले गावात की त्याच्या पायाचा रजक्कण कपाळा लावण्यासाठी गावागावातले हजारो लोक गर्दी करत असत. स्त्रिया पाद्यपूजा करण्यासाठी पाणी टाकत असत, सडा संमार्जन करून रांगोळ्या घालत असत. या दासाला, या प्राण्याला माझ्या बालवयात त्या सत्पुरुषाच्या स्वरूपाला पाहण्याचं सौभाग्य मिळालं. बाबांना पाहिलं, भाऊंना पाहिलं मी. आमच्या गावी त्या काळात स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर माजी खासदार, त्यांचे थोरले भाई मिठ्ठूसेठ क्षीरसागर निवर्तले, वारले, वैकुंठवासी झाले. आता स्वर्गीय नानांना औदासिन्य आलं. नानांनी बाबांना बोलवलं आणि बाबा भगवानगडावरून नवगण राजुरीला आले. अट्टहास केला सोनाजी नानांनी, थोरल्या भावाचं कृपाछत्र गेलंय, आता गुरु तुम्हीच आणि भाऊ तुम्हीच, तुमच्या पादुका मला द्या. म्हणून नवगण राजुरीला, बीड जिल्ह्यात माझ्या जन्मभूमीत जिवंतपणी श्रद्धे बाबानं आपल्या पायातल्या खडावा दिल्या. त्याची स्थापना झाली. आजही त्याची पूजा परंपरेने चालती. माझ्याकडे शिकणाऱ्या पोरांच्यापैकी आमचा ऋषिकेश त्याची पूजा करतो. विठ्ठल तिथे सेवेला जातो. आजही त्या पवित्र भूमीत माझा जन्म झाला आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ आज रायगव्हाण गावी मला इथे बोलवलं. मला वाटतं ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्याच्या प्रतिकीर्तनकारानं 2 सेकंद तरी भावना व्यक्त करणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. विठ्ठल 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 जीव प्रपंचातलं उत्तम व्हावं म्हणून सदैव देवाला मागणी करतो. देवाला पूजा करताना सुद्धा मागणीच आहे ना. द्विपद, चतुष्पद, अखंड सौभाग्य, पीडा परिहारार्थ, मणेस्पित, मनोकामना सिद्धीर्थम. मुठभर तांदूळ, चिमुटभर, एवढं पाणी, पण मागणी मात्र हातभर लांबलचक 3 पान पेज भरतील एवढी मागणी मोठी आपली असती. बालाजीची, लक्ष्मी व्यंकटेशाची आरती करताना सुद्धा सुख संपत्ती घर आवे, दुःख मिटे तनका, ही तुमची माझी मागणी आहे. मज लागी, दुःख व्हावे असा कोणीही संकल्प केलेला नाही. सगळ्याला अपेक्षित आहे सुख. मग सुखासाठी 2 मार्ग प्रशस्त आहेत. एक भगवंताच्या चरणाचा आश्रय, आणि दुसरा संतांची कृपा. हे 2 टप्पे आहेत. आता मी जरा विभाजन करतो. म्हणजे आजच्या कीर्तनात आरोपपत्र दाखल केल्यासारखं श्रोत्यांना वाटेल, रसिक अभ्यासकांना वाटेल, संप्रदायातल्या हितचिंतकांना वाटेल. माझ्यावर आरोप येईल. मला देवापेक्षा कैक पटीनं संत नावाचं प्रकरण फावलं, आवडलं, मनाला रुजलं, त्याची चवी लागली. देव काय करतो, देव काय करतो जरा प्रमाण सांगतो. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता
वादक, पेटी वादक आणि गायकांना बसलेले सगळेजण टाळ्या वाजवून उत्तेजन द्या. हे असं मुजून मापून बांधून म्हटलं की कीर्तनात आनंद प्राप्त होतो. कीर्तनासारखा ब्रह्मानुभव अन्यत्र कुठे नाही. योगीसुद्धा हा आनंद उपभोगू शकत नाहीत, एवढा कीर्तनातला ब्रह्मानंद उत्तमोत्तम आहे. श्री सातारकर महाराजांची कीर्तनं मिठास का होतात? मोजून तबला, मोजून पखावज, ट्वेनिंगचा टाळ स्वरातला, आणि त्याने म्हणायचं आणि अन्यांनी मागे म्हणायचं. मग त्यातलं रसज्ञपण हे रसिक श्रोते स्वीकारतात आणि वाह क्या बात आहे. कैवल्याचा पुतळा आपण आजही विसरलो नाहीत. मी गुरुवर्य श्री नामदेव शास्त्री महाराजांचं, ते माझे जुने स्नेह आहेत, मित्र आहेत, यशवंत नाट्यगृहात बीडला हरिपाठ विवरण त्यांनी सांगितलं. मी स्वतः उपस्थित होतो त्या दिवशी. काय भावप्राकट्य केलं चिंतन, काय भूमिका असली पाहिजे हरिपाठाच्या बाबतीमधली. अभंग मांडत असताना त्याची जाती कळली पाहिजे. अभंगाला अंग आहे, अभंगाला तोंड आहे, अभंगाला जाती, अभंगाला वर्ण आहे. ह्या भूमिका उमगल्या पाहिजेत. आणि ह्या भूमिका समजल्या की मग संप्रदायातल्या तत्त्वज्ञानाचा अधिकार फार थोरला आहे. शेक्सपियर, कॉस्माद लसिपस हे पासंगाला सुद्धा पुरत नाहीत, एवढं मोठे पण वारकरी संतांच्या तत्त्वज्ञान फिलॉसॉफीचं आहे. याबद्दल काय बोलायचं. चांगलं गायलंय. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी, हा देवाच्या कर्तृत्वातला भेद आहे. तो भक्तांचं रक्षण करतो. म्हणजे त्या पक्षातल्या मंत्र्यानं त्याच्याच कार्यकर्त्याला काम देणे आणि विरोधकांना काम न देणे हा पक्षपात झाला. पक्षपात आणि विरोध हा निवडणुकीपुरता असावा. विजयानंतर पक्षातले आणि विरोधी दोन्ही समान असावेत, हे शहाणपणाचं लक्षण आहे. शहाणपणाचं लक्षण आहे. अटलजी एवढे दैदिप्यमान होते, ते संत होते, ते कवी होते, ते प्राज्ञवंत होते, ते विचारवंत होते, ते प्रधानमंत्री होते, एका पक्षाचे निष्ठावंत होते, संघातले अध्वर्यू होते. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी त्वया हिंदूभूमी सुखम वर्धितोहम त्यातले होते. तरी ते बोलताना म्हणायचे, मुझे ही इंद्रा नहीं दिखती ए दुर्गा है. ही भूमिका असली पाहिजे. भूमिका असली पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथराव बीडकर जर कोणी कदाचित विरोध एखाद्या नेत्याने केला भाषणात, तर दुसऱ्या दिवशी त्याला म्हणायची, मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे, जरा पिठलं भाकरी कर, मला चव येऊ दे तोंडाला, मग तुला भेटायला येणार आहे. तो विरोधक मरून मारायचा. नाही कळलं तुम्हाला? त्याला दुसरं मारायचं कारणच काय मला सांगा ना तुम्ही. त्याच्याच कर्तव्याने तो मेल्या जातो. म्हणून माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. मुद्दा नीट ऐका. आता गीतेतले एक वचन असे, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो. भगवान गीतेत सांगतात, मित्र आणि शत्रू मला समान आहेत. मग शत्रू आणि मित्र समान आहेत, तर मग पांडवांचं रक्षण आणि दुर्योधनाच्या गटाचा निपात, देवा कसं रे तुझं हे काम. म्हणून भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. मग यापेक्षा संत बरेत. संत बरेत. तुम्हाला प्रमाण देतो. दिवा लावणारालाही प्रकाश देतो आणि दिवा विजवणारालाही प्रकाश देतो. झाड लावणारालाही सावली देतं आणि तोडणारालाही सावली देतं. बरोबर आहे की नाही? संतांचं जीवन असं असलं पाहिजे. पाऊस पडला तरी सागर भरलेलाच आणि कडक उन्हाळा असला तरी सागर भरलेलाच. ज्ञानोबा गोड उभी सांगतायत, वारशेवीन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरोपचारी संतोषी जो. सागर भरलेलाच असतो. असं काही नाही किंवा एखाद्या नक्षत्राचा पाऊस न पडल्यामुळं सागर आणि जलसंपदा मंत्रालयाकडे तक्रार केली, यंदा माझी स्थिती बरी नाही बुवा, असं कधी सागर म्हणालाय? सागरासारखं उदात्त व्यापक काम असतं भक्तांचं, संतांचं, श्री गुरुचं. संत काय करतात? समर्थ म्हणाले, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. जगातला सगळा संतोष तुम्हाला अपेक्षित असेल तर श्री संतांच्या चरणावरती आपला माथा नतमस्तक करावा, सगळं प्राप्त होऊन जातं. संत काय करतात माहिती का? संत काय करतात? त्यांच्यासारखं येणाराला करून घेतात. संत काय करतात? करीती तत्पर
आपण सरीखे करीती तत्काळ वा आपला सारिखे लाल गोल वाजवा गोल गोल आपला सारिखे करीती तात्काळ आपण सरीखे वा करीती तत्काळ आनंद आपण सरीखे करीती तत्काळ आपला आपण सरीखे करीती तत्काळ नाही कळवेल याला आपण सरीखे करीती टाळ वाजवा. नाही कळवेल याला नाही कळवेल यालागी आपण सरीखे करीती तत्काळ आपण सरीखे करीती तत्काळ आपला सारिखे करीती तत्काळ नाही कळवेल यालागी आपला सारिखे करीती तत्काळ नाही पणा सारिखे करीती तत्काळ आपला सारिखे करीती सेकंड प्लीज सेकंड कोणी गायलं अरे जे असेल ते या नाही चाललंच आपलं संसार दुःख आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी तात्काळ ते आपल्यासारखं बनवतात ही योजना अन्यत्र कुठे नाहीये आपल्यासारखं करून घेतात संत संत मिळणं गोष्ट सोपी काय सोपी गोष्ट आहे पीटी मास्तर नाही चंद्रामृत सुखे सेववील सुखे सेववील चंद्रा अमृत सुखे सेववील सुखे सेववील आस्था जाता रवी धरवेल आस्था जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल का परित्या साधूची भेटी न होईल का ऐसे कैसी आली भेट हे साधू ऐसे कैसी आली भेट हे साधू परित्या साधूची भेटी न होईल परित्या साधूची भेटी न होईल ऐसे कैसी आली भेट हे साधू ऐसे कैसी आली भेट हे आहा हे असे साथीला जर लोक असतील तर मी 7 दिवस एकटा कीर्तन करीन अशी मस्त मंडळी वा वा अप्रतिम मला आल्यावर जरा वाटलं होता त्रासच पण गुण आला हमखास चंद्रामृत सुखे सेववील
कीर्तनासाठी हे अमृत मिळेल यात नवल नाही. वासुदेव महाराज बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं नसेल. कीर्तनाची तारीख अमृतची मिळेल यात नवल नाही. चंद्रामृत सुखे सेववील. मला माझी आई म्हणाली की तू सगळ्या जगाला कीर्तन कथा प्रवचन करतोस, पण तुझा स्वभाव मला आवडत नाही. आईचा अधिकार आहे. ती म्हणली तुला अक्कल नाही. मी गप्प बसलो. एखादा कलेक्टर असतो पण त्याची बायको त्याला म्हणते तुला अक्कल नाही. गप्प बसावं लागतं. मी एका माझ्या न्यायाधीश मित्राच्या आयोजनात नामयज्ञात व्याख्यान करण्यासाठी गेलो. विषय होता नाथ संप्रदाय उदय आणि विकास. 2 तासाची वेळ होती. तो प्रमुख पाहुणा न्यायाधीश तिथे पाहुणा होता. आता त्याच्याकडं बऱ्याच वर्षाचा मी जुना मित्र असल्यामुळं त्याला खूप उन्माळा आला की वाह माझा मित्र आला, क्या बात आहे, तुझे बऱ्याच पत्रिकेत नावं मी पाहिले. मी म्हणलं अरे तू एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा आज न्यायाधीश आहे, डिस्ट्रिक्ट जज आहेस, तुझ्यासारख्याकडे मी येणं बरं नाही, तुला आज लाल बत्ती मोठा मान आहे. नाही म्हणला शेवटी आपण मित्र आहेत, माझं निमंत्रण तू स्वीकारलंय व्याख्यानाला. मी गेलो व्याख्यानाला. प्रमुख पाहुणा तो. व्याख्यान झालं. त्याचा आग्रह काही कर पण घरी यायला पाहिजे. नाही प्रतिष्ठानवर तुझी व्यवस्था आहेच पण माझ्या घरी यायला पाहिजे. आता त्याला बायकोने सांगितलं होतं येताना काजू मणुके आणि एक दुधाची पिशवी आणा. तो न्यायाधीश पण त्याच्याकडनं ते राहिलो. माझीन त्या न्यायाधीशाची त्याच्या घरात एंट्री होणं आणि त्याच्या बायकोने विचारलं दूध आणलंय का? तो म्हणला नाही. ती म्हणे महाराज यांना अजिबात अक्कल नाही. दृष्टांत ऐकताय ना तुम्ही? आता मला असं वाटलं अक्कल नसलेला न्यायाधीश या जिल्ह्याचं काय करेल. कल्पना करा. न्यायाधीशाच्या घरी न्यायाधीशाची भूमिका बजावण्याचं भाग्य मला लावलं. ऐकताय ना? मग तुम्हाला म्हणला खरंच रे मला काही अक्कल नाही, काही असंच बोलती बस सारखं. मी म्हणलं हे बघ खरंच तुला अक्कल नाही. तू म्हणला मी निमंत्रण मी दिलंय, माझा तो मित्र आणि तिचा ऐकून तो म्हणतो अक्कल नाही. म्हणलं वहिनी म्हणतात तेच खरंय, तुला अक्कल नाही. मला माहिती होतं याला अक्कल आहे म्हणावं तर ती दुर्गा हातात शस्त्र घेऊन उभी आहे. नाही कळलं तुम्हाला? भद्रकालीचं रूप घेऊनच उभी होती ती. केस सुटलेले होते आणि योगायोगाने आजचीच पौर्णिमा. टिपूर चांदणं पडलेलं, कुलधर्म कुलाचार झालेला आणि मी पण त्याची मांडी दाबली. म्हणलं खरंच तुला अक्कल नाही. तिथनं सुखाचा सुटलो. तो म्हणला कीर्तन झाल्यावर मला प्रवचन झाल्यावर समजून सांग कशी अक्कल नाही. मी म्हणलं हे बघ पुढच्या दौऱ्यात बघू, आता सध्या वेळ नाही. ती अक्कल हा विषय तसाच थांबला. म्हणजे माझा मुद्दा असा आहे की जगात माणसं किती मोठी असली तरी घरात ती लहानच असतात. मला आई म्हणली तुला अक्कल नाही. तिचं काय चुकलं? मी म्हणलं आई तू माझी गुरुच आहेस. जन्मदाती आई आपली गुरुच आहे. ध्रुव प्रल्हादाला आईच गुरु आहे ना. आपली आईच गुरु आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आई वडीलच कृष्ण आहेत, पिता आहेत, बाबा आहेत, आई आहेत, चुलते त्राता आहेत, सगळे ते. तिला म्हणलं चुकलं आई माझं. अरे आज पौर्णिमा आहे, शरदाचं टिपोर चांदण आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, दुधाचं भांड मांडलंय, कुबेर लक्ष्मी पूजन झालंय, चंद्र मध्यस्थानी आलाय, त्याचं प्रतिबिंब दुधात पडलंय आणि ते अमृत तू पे. मी म्हणलं मी अमृत असताना पुन्हा ते अमृत पिऊ मी? तुम्ही फक्त जागे राहा बरं का असणारे. आणि बरं का यूट्यूबवाले अजून एक कॅमेरा तुम्ही अजून ॲड करा उद्या परवा. हे म्हणजे काय होतं तुम्ही मला स्वीकारतायत पण यांच्या चेहऱ्यांचे भाव तुम्हाला टिपता येत नाहीत ना. हे यांचे चेहरे मागे काय का मग कसं काय घेता? विठ्ठल विठ्ठल कीर्तन मंडपात ऐकणाऱ्या श्रोत्यांचे चेहरे हे आमचं विद्यापीठापेक्षा मोठं प्रमाणपत्र आहे. तुमचं स्माईल, तुमची प्रतिभा, तुमचं भाव प्राकट्य त्यावरून आम्हाला अंदाज लागतो की पुढे काय पुढे काय. नाही तर काही एवढे मरेल चेहरे असतात की वाटतं सुरुवातीला जय विठ्ठल करावं मग हे चिदानंद दिगा म्हणावं.
आणि तरी लोक सांगतात आमचा सप्ताह 50 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे. बदल काही नसतो. जेवण्याच्या पात्राळी तिथेच पडलेल्या, नाली तशीच वाहते, खरकटं तसंच पडलेलं आहे, चटई तशीच बरबटलेली, चपला जोडे तिथंच ठेवले आहेत, गुळ समोर मांडलाय बुवांच्या, कीर्तनात तो तोंडात टाकतो, त्याला माशा घोंगता येतं. कोरोनाचा काळ आहे, टापटीप असली पाहिजे. तुम्ही जरा प्रसन्न राहत, तुम्हाला ते रेकॉर्डिंग मध्ये शूटिंग करतायत. विठाला विठाला मी म्हणत नाही हे चंद्रबाबा तुझी पण टीका करत नाही, तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो. तुझ्या प्रकाशामुळे आम्ही महाराष्ट्रात, जगात, विश्वात रात्री सुखाने जगतो. तुझ्यामुळे रसनिर्मिती वैष्णव त्या वनस्पतीमध्ये होते. तुला प्रार्थना आहे. पण नाथ महाराज असं म्हणाले, चंद्रामृत सुखे सवेल आस्ता जाता रवी धरवेल. पातिव्रत्याच्या बळावर आस्तमानाला जाताना सूर्य अडवता येतो. बाह्या हेळा सागर तरवेल. सावरकरांनी प्रयोग केला. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. पाण्यात उडी मारली, मोर्या नावाची बोट काच फोडली, भांड्यातनं उडी मारली, पाणी कापत म्हणजे पोहत पोहत इकडनं तिकडं जात असताना तरी त्यांना ब्रिटिशांनी त्या वेळेला पकडलं. मुद्दा माझा असा आहे, सामर्थ्यानं, पोहण्यानं, व्यायामानं शरीर बलवंत असेल तर इकडनं तिकडं कदाचित त्याला जाता येईल. बाह्या हेळा सागर तरवेल. पण परी त्या साधूची भेटी न होईल गा. मग कधी भेट होती? त्याचं उत्तर आहे, त्याची भेट कधी होती बर का. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तरी होय. नाथ महाराज असं म्हणाले, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकड्याला भा पाठोपाठी तै होय भेटी हरिप्रियांची. निष्काम, निर्वैर, समदर्शी जीवन असेल तर अधिकार संपन्न संतांची भेट होती. संत सत शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे. आता संत शब्दाची व्याख्या करतो, तुम्ही टाळ्या द्याल. ज्यांचं जीवन संत आहे ते संत. अन आयडल मॅन इज डेव्हलप वर्कशॉप. रिकाम्या माणसाचं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. संतांनी मन रितं कधी ठेवलं नाही. एक भजन फार गोड आहे, मला सगळं म्हणता येत नाही, पण भीमसेनजींच्या स्वरातलं येते. ते पंडित भीमसेन जोशी कुठं, ही अमृत जोशी कुठं, कशाला पडायचं. चार चार तानपुरे जुळवलेले त्यांना, ढाल्या, मूळ, चाटेचा तबला, सवई गंधर्वाला पुण्यात बर का पिटी मास्तर. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. लागते ना बिंचू, प्रयत्न करतो बर का. आत्मरंगी रंग, आत्मरंगी रंगले मन हे, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले. वाढू नका, वाढू नका, वाढू. ड्रायव्हरचं एक्सलेटर आणि स्पीकरवाल्याचा विकू कधी वाढून सांगताच येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आत्मरंगी रंगले मन हे राम रंगी रंगले. रंगले हो मन हे राम रंगी रंगले. विठ्ठल आनंद होता. पंडित जितेंद्रजी लागले, सकाळी रेकॉर्डिंग लागली की जितेंद्रजीचा स्वर कानावरती पडायचा. काटारुते कोणा विठ्ठल विठ्ठल. आणि प्रभात झाली की देवाच्या
शिखरावरील भोंग्यातनं ध्वनी कानावरती यायचा, घनश्याम सुंदरा श्रीवरा अरुणोदय झाला, उठील करी वनमाळी, उदयाचली मित्र आला, सारे ग पद सा, हे असं त्या काळात चलत असायचं. आता हरिपाठात भजन ऐकावेत, ज्ञानदेवा परमान, हे काय कशासाठी कशासाठी? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तरी हे सप्ताह ठेवणारे येडे लोक म्हणतात काय महाराज आहे वा, काय तयारी हो त्याची, काय तयारी म्हणतात. ही दुर्दैव आहे झालंय सगळं. मी तर ठरावच केला यावर्षी की आता एक चांगल्या चांगल्या ठिकाणचे सुवर्ण महोत्सवातले, रजत महोत्सवातले, तपपूर्तीतले, त्रितपपूर्तीतले ठराविकच उत्सवातली कीर्तनं घ्यायची. महिन्याचे 4 कीर्तन पुष्कळ झाले. 20 गुणिले 4 म्हणजे 20-20 लोकातच कीर्तन घ्यायचे. कोरोनाच्या कालावधीमुळे 2 गायक, 1 वादक, 1 पिटी वादक, विणेकरी, 2-3 जण समोर, बस 4-5. उगी कर्कशपणा, आरडाओरडा, धिंगा मस्ती. कीर्तनाची मूळ भूमिकाच ही नाहीये. विठ्ठल विठ्ठल आला, संत गोष्ट सोपी नाही. निष्काम निर्वैर समदर्शी जीवन ज्याचे, त्याला साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीन अधिकारी श्री गुरु संत सत्पुरुष भेटत असतो, विनाकारण नाही. आणि गंधावर्ण माळेवर्ण नाही संताचा अंदाज लावता येत. काही माझ्यासारख्या दाढी जाटा आहेत, हातात दंड आहे, भगवी काशाय वस्त्र आहेत म्हणजे संत असेल असं नाही. काही भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचा. श्वान म्हणजे कुत्रा या अशा रंगाचा असू शकतो. फारच पांढरी कपडेत म्हणजे फार वैराग्य मूर्ती, हाही तुमचा भ्रम आहे. कपडे फाटले धोत्रांच्या गाठीत म्हणजे ते फारच निष्कपट जीवन जगतात, हाही तुमचा भ्रम आहे. आडनाव संत आहे, हाही तुमचा भ्रम आहे. वाकळा पांघरल्यात संत आहे, हाही तुमचा भ्रम आहे. भस्म लावतो, नाथ महाराज म्हणाले गाढो सुद्धा उकंड्यावरती अंग लोटतो. पांढरे कपडे ध्यान लावतो, बगळा सुद्धा नदीच्या काठावर ध्यान लावूनच बसलेला असतो. या वेशावरनं त्याचा अंदाज करता येत नाही. लांबलचक गोपीचंदन लावलं, कबीरजी म्हणाले ए भी बात भी झूठी है, लंबा तिलक मधुर बाणी ये तो बदमाशों की निशानी. ये लगाने से और कहने से भी कोई संत नहीं बन सकता. तेथे नाही वेश सरते आडनाव, वाह वाह, निवडे घावराव भावांगी, निवडे घावराव भावांगी, निवडे घावराव भावांगी. सरते आडनाव, म्हणा म्हणा म्हणा, तेथे नाही वेश सरते आडनाव, तेथे नाही वेश सरते आडनाव, निवडे घावराव भावांगी, निवडे घावराव भावांगी, निवडे घावराव भावांगी. आडनाव, निवडे घावराव भावांगी, निवडे घावराव भावांगी, निवडे घावराव भावांगी. भाव
महत्वाचा आहे, त्याच्या नावाला, आडनावाला, उपाधीला आणि वस्त्राला किंमत नाही. भाव महत्वाचा आहे त्याच्या जीवनामध्ये. बर, दुसरे एक प्रमाण असे आणि सगळ्यांच्याच पाठातलं येते, संत भेटू शकतो का देव भेटू शकतो. आता वाक्य ऐका.